तर नाशिकमध्ये प्रजासत्ताक सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यानं मंत्री गिरीश महाजनांच्या भाषणावर आक्षेप घेतला। प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा सवाल महिला कर्मचाऱ्याने विचारला। निलंबित केलं तरी चालेल, मात्र कोणालाही घाबरणार नाही असा पवित्रा महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी केला। तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, मी तर माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पत्रात घ्यावी। मला मीडियाशी घेणे नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूचे गाड्या उपसतील, मी माफी काम करेन, म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत, त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? दरम्यान या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिला, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनादराने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी। तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना